मंडळी नमस्कार. रेसिपी प्रमिला मावशीची या चॅनलवर आपले मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात अस्सल कोकणी पद्धतीने नारळी पाक कसा बनवायचा ते. नारळी पौर्णिमा आली आहे म्हणून मी नारळी पाक तयार झालेला आहे. नारळ किसलेले त्याचं किस आणि त्यामध्ये लगेच मी साखर टाकते. त्यानंतर ही जी साई आहे ती साई त्याच्यामध्ये पूर्ण टाकते. साईच्या ऐवजी तर आपल्याकडे आंब्याचा रस असेल तर तोही आपण त्यामध्ये टाकू शकतो. आता हे बहुतेक तयार होत आलेलं आहे. अजून 1-2-3 मिनिटं जातील आणि नंतर मग मी ते ताटामध्ये काढून ठेवणार आहे. त्यामध्ये मी वेलची टाकली आहे. हे ताट घेतलेलं आहे त्या ताटाला मी आता तूप लावते. हे कढईतून असं बघा सुटत आलेलं आहे. त्याच्यामुळे हे बहुतेक तयार झालेलं आहे. आता आपण ते मध्ये काढूया आणि मग थोडंसं थापून घेऊया. हे पूर्ण तयार व्हायला 10 मिनिटं तरी लागतात. हे सगळं मंद गॅसवरच करावं लागतं, नाहीतर मग करपून जातं. आता पूर्ण गोळा झालेला आहे. हे जे कालथा असा तो उभा राहिला म्हणजे हे पूर्ण तयार झाले. आता मी गॅस बंद करते. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा रस घातल्यानंतर त्याची फार सुंदर चव दिसायला पण एकदम सुंदर वाटते. आंब्याचा जर रस करून ठेवलेला असेल तर मग तो आपल्याला टाकता येतो. हे आपण काय करूया पूर्ण असं टाकून घेऊया. बदाम मी काय केलेले आहे किसून ठेवले हे त्याच्यावर असं टाकते आहे. छान तयार झालेला आहे. आता थोडं थंड व्हायला पाहिजे. आता ह्याच्या वड्या करूया. आपला नारळी पाक तयार झालेला आहे. काय करूया ते कसं झालं हे सांगण्यासाठी. खूपच छान झालेलं आहे. बघते एकदम सुंदर चव झालेली आहे. शेअर, लाईक आणि कॉमेंट तुम्ही करालच, पण चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. धन्यवाद.